टक्स आहे आपली, जेव्हा आपण ब्लाऊजला टक्स मारतो तेव्हा कापड बघा, आता ही टक्स बरोबर एका रेषेत ही येऊन बसली आणि आहे बरोबर, हे आता एका रेषेत आहे. पण जेव्हा आपण हे कटिंग करत नाही, मी दाखवते, जेव्हा हे आपण कटिंग करत नाही तेव्हा हे कुठं जातं बघा. इकडे मी सरळ लावते पट्टी, या साईडला बघा टक्सच्या या बाजूला मी पट्टी सरळ लावली आहे, पण हे कापड बघा खाली उतरलं बरोबर. म्हणून हे कट करणं गरजेचं असतं. मग काय होतं, ह्या कापडाने इकडून ब्लाऊज खाली उतरतो आणि गळ्याच्या साईडने ब्लाऊज वर चढतो, शोल्डरच्या साईडला चढतो, म्हणजे पाठीमागून ब्लाऊज वर चढतोय अशी तक्रार येते ग्राहकाची, कस्टमरची. काय इथे चुन्या पडत नाहीत फिटिंगच्या इथे. आणि टक्स मारायच्या अगोदर बघा हे खाली असतं, इथं पट्टी लावते, हे बघा समजलं. टक्स मारल्यानंतर आपल्याला ब्लाऊज बिघडतो. हे पूर्ण खाली आलं एका रेषेत, इथून वर चढला गळ्यापासून ब्लाऊज आणि शोल्डर पासून खाली उतरला या साईडला, कमी जास्त होणार. मग उंची मागची आणि पुढची कमी जास्त होत नाही. कटोरीची उंची जर कळत नसेल किती घ्यावी नेमकी परफेक्ट बसण्यासाठी, बघा हात वर केल्यावर कटोरी वर सरकते, क्रॉसपट्टी आपल्या छात बस्टवर दबली जाते. ही कारणं होतात. का होतात तर कटोरी पूर्ण उंची वाढवत नाही, कटोरीमध्ये तुम्ही व्यवस्थित तुम्ही टक्सची उंची देत नाही, त्यामुळे तुमची कटोरी वर सरकली जाते वरच्या दिशेने आणि मग ब्लाऊज सगळा वर जातो. हात वर केला किंवा काही काम करताना सगळे जरी बटन हुक लावले असले तरी ब्लाऊज वर सरकतो. तर तसा सरकू नये म्हणून एक सोपी पद्धत सांगते. नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 28 साईजची कटोरी पेपर कटिंग. तर व्हिडिओ स्किप करू नका, भरपूर साऱ्या मी टिप्स देणार आहे. शोल्डर का पडते, उंची का कमी होते पुढून ब्लाऊजची, इथे का चुन्या पडतात, इथे का घोळ येतो मुंड्यामध्ये, पाठीमागे का घोळ येतो मुंड्यामध्ये, ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत पुढे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि नवीन आला असाल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. तर चला तर मग वेळ जास्त न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हे माप असणार आहे आपलं 28 इंच साईज. याची कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत आपण. तर आपल्याला पहिलं माप बघून घेऊयात. उंची आहे 13 इंच, अपर चेस्ट आहे 28 इंच, फुल बस्ट आहे 30 आणि कंबर आहे 25, शोल्डर आहे 13.5 आणि मुंडा आहे 15, पुढचा गळा 6 आहे आणि पाठीमागचा गळा 9 आहे. तर 28 इंचाची आपण चेस्ट असलेली कटिंग बघणार आहोत आणि शिवाय 9 इंचाचा गळा आहे. आता इथे जर तुमचा 10 इंच गळा असेल, 12 इंच गळा असेल तर शोल्डरमध्ये थोडासा फरक येणार आहे कटिंगमध्ये, किंवा 6 इंचाचा 7 इंचाचा जरी गळा असला तरी वेगळी कटिंग असणार आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे 9 इंचाच्या गळ्यासाठी कटिंग कशी करायची ते. तर आपला फॉर्म्युला असा असतो कटिंगचा, गळ्यानुसार आपण कटिंग बदलत असते आपली. तर 9 इंचाची कटिंग कशी करायची ते बघा, मी पुढे तुम्हाला सविस्तर सांगतेच. तर सुरुवातीला इथं मी एक सरळ रेष ओढून घेते अगोदर आणि इथं आपल्याला टाकायची असते कंबर. त्या अगोदर आपल्याला उंची घ्यायची इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे आहेत आणि 14 वर खून करून घ्यायचे. तर या रेघेवर मी 14 लावते. तिथून खाली आपल्याला 5.5 वर एक खून करून घ्यायचे आणि इथे रेषा ओढून घ्यायचे. आता हे मी जे माप दाखवले तुम्हाला हे अंगावरचं माप असणार आहे 13.5 शोल्डर. तर तुमचं जर ब्लाऊजवरचं माप असेल तर तुम्ही ब्लाऊजवर जेवढं आले तेवढं घ्यायचं. तर इथं टाकायचे आपल्याला आता शोल्डर. शोल्डर कशी टाकायची तर 9 इंचाचा गळा आहे, तर आपली 13.5 शोल्डर आहे, त्याचे निम्मे किती होणार आहेत 5.75 इंच. 13.5चे निम्मे 5.75. आता 9 इंचाच्या गळ्यासाठी किती कमी करायचे तर 2.25 इंच कमी करायचे, म्हणजेच की पूर्ण शोल्डरची निम्मी टाकून त्यामधून आपल्याला 2.25 इंच कमी करायचे 9 इंचाचा जेव्हा तुमचा गळा असेल तेव्हा. आता 10 इंचाचा गळा असेल तर तुम्हाला वेगळी कटिंग असणार आहे. तर इथं किती आली बघायची शोल्डर, मग 5 इंच आली, तर इथं सुद्धा एक 5 वर खून करून घ्यायचे अशी. आणि आता इथेच मी तुम्हाला आतली पण कटिंग समोरची म्हणजे पुढची पण कटिंग दाखवणार आहे.
तर हा अगोदर पेपर मी सरळ कट करून घेते लाईन ही, आणि मग डबल फोल्ड करूया आपण. तर आता हा डबल फोल्ड झालाय बघा. पाठीमागचा भाग निघणार आहे आणि पुढचा पण भाग निघणार आहे. तर या पद्धतीने डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला जेवढी शोल्डर आलेली आहे तेवढी खाली घेतलेली आहे. म्हणजे बघा इथं आपण शोल्डर कमी करून घेतली, तर इथं भरली आपली 5 इंच. तर इथं सुद्धा मी 5 इंचावर एक खूण केली, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला अर्धा इंच अजून एक खूण करून घ्यायचे, आणि मग या रेषा ओढायच्या. आता इथून 1 इंचावर एक खूण करायचे, आणि इथून सुद्धा 1 इंचावर, म्हणजे आतल्या कोपऱ्यातून पण 1 इंचावर खूण केली, आणि इथून सुद्धा 1 इंचावर खूण केली अशी. आता ही जी रेघ आहे ते पाठीमागच्या मुंड्याची आहे, आणि ही रेघ आहे ती पुढच्या मुंड्याची आहे. आता या रेघेवर आपल्याला 5.5 ची जी उंची टाकली त्या रेघेवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर अपर चेस्टचा चौथा भाग टाकायचा. अपर चेस्ट आहे 28, तर 28चा चौथा भाग येतो 7. इथं आलो. आणि आता आपला 9 इंचाचा गळा आहे, त्यामुळे मी या 7 मध्ये पाव इंच लुजिंग देणार आहे. पाव इंच म्हणजे 2 रेघा एवढं लुजिंग, आणि त्यानंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचंय. आणि आता इथे खाली कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. कंबर आहे 25, तर 25चा चौथा भाग येतो 6.5. त्यामध्ये 1 इंच आपलं शिलाई मार्जिन टक्स असणार आहे, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने या रेघा ओढून घ्यायच्या आहेत. ही जी उंची निघाली आपली मुंड्याची त्याचा अर्धा करून घ्यायचा असा टेपनी, दोन्ही रेघांवर अर्धा करून घ्यायचा असा. त्यानंतर आपल्याला इथून इथे घेऊन जायचं, आणि पुढच्या भागाचा मुंडा इथून आतल्या रेघेवरून अशा पद्धतीने घ्यायचंय. आता इथपर्यंत आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. मुंडा किती आहे तर 15 इंच आहे. 15चे निम्मे येतात 7.5. तर आपण हे दोन्ही मुंडे मोजून बघूयात 15 भरतात का. तर वरती शिलाई मार्जिन सोडायचंय, इकडे सुद्धा बाहीला शिलाई मार्जिन सोडायचंय बाही जोडण्यासाठी. अगोदर मी पुढचा मुंडा मोजून घेते. अशा पद्धतीने टेप वळवत न्यायचंय. तर हा भरलेला आहे 7.5 आणि 1 रेघ. हे बघा, म्हणजे 7:45ला एक रेघ कमी आहे, म्हणजे 7.5 आणि 1 रेघ. आता पुढचा पण बघूयात. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेणार आहे बाही जोडायला तेवढं सोडायचंय. तर हा भरलेला आहे 7.25 इंच, म्हणजे 1 रेघेचा फक्त फरक होतोय. तर बरोबर 7.25 आणि 7.5 आणि 1 म्हणजे किती झाले, एका रेघेचा फरक पडतो. बरोबर 15 इंचाचा हा मुंडा झालेला आहे. तर थोडासा हा आतून घेतला इथून खालून, तर ती 1 रेघ सुद्धा आपली मिळून जाईल अशी. या पद्धतीने हा पुढचा मुंडा झाला, हा पाठीमागचा मुंडा झाला. सेम याच पद्धतीने मुंडा जर तुम्ही कट केला तर तुमचा अजिबात मुंड्यामध्ये घोळ येणार नाही, चुन्या पडणार नाहीत. दुसरं म्हणजे आपण शोल्डर अशी परफेक्ट कमी केली गळ्याप्रमाणे तर शोल्डर सुद्धा पडणार नाही. याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघात, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कटिंग कशी वाटली आणि परफेक्ट आली का तुमची. आता याचा अर्धा करून घ्यायचंय आणि टक्सची खूण करून घ्यायची इथं. त्यानंतर टक्सला उंची द्यायची 4 इंचाची, आणि आपण 1 इंच जे मार्जिन ठेवले ते इकडे अर्धा आणि या साईडला अर्धा असं विभागून घ्यायचंय, आणि मग टक्सची आखणी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हा जो टक्स इथं आलेला आहे तिथपर्यंत इकडून आपल्याला 1.25 इंच वर जायचंय फिटिंगच्या रेघेवर. ही जी फिटिंगची रेघ आहे, म्हणजे ही फिटिंगची आहे, ही मार्जिनची आहे. मार्जिनच्या रेघेवर 1.25 इंच फिटिंगच्या साईडला, आणि हा टक्स अशी मिळून एक तिरकस रेघ ओढून घ्यायची.
ही तिरकस रेघ ओढून का घ्यायची हे मी नंतर कटिंग झाल्यावर याचं दाखवते। फक्त ही जी तिरकस रेघ आहे ती खूप महत्वाची आहे, तुम्ही टाकणं ते का गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगते सविस्तर व्हिडिओमध्ये। कंटिन्यू राहा, स्किप करू नका। आता त्यानंतर इथं टाकायची आहे शोल्डर पट्टी। आता तुम्हाला जर 2.25 जर शोल्डर पट्टी तयार हवी असेल तर तुम्हाला त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 3.25 झालं, आणि जर 1.25 इंच शिलाई मार्जिन लागत असेल दोन्ही साईडला तर तुम्ही 2.25 आणि 1.25 किती झाले तर 3 इंच। 3 इंचावर खून करायची। मला 1.25 इंच शिलाई मार्जिन लागतं तर मी 3 इंचावर खून केलेले। त्यानंतर आपल्याला 9 इंचाचा गळा पाहिजे तर अर्धा इंच त्यात मार्जिन देऊन 9.5 वर खून करून घ्यायची गळ्याची। आणि इथं रुंदी द्यायची आहे गळ्याला 3 इंचाची, कोणतीही साईज असू द्या 3 इंचाची इथं रुंदी द्यायचीच आहे। पाठीमागे खाली पाठीमागच्या गळ्याला खालच्या साईडला रुंदी 3 इंचाची कमीत कमी ठेवायची। 3च्या पुढे तुम्ही 3.5 4 सुद्धा ठेवू शकता, पण 3 इंच कंपल्सरी आहे। इथं रुंदी किती राहिली हे लक्षात घ्यायचं नाही, मात्र इथं 3 इंचाची रुंदी द्यायची। आणि ही जी शोल्डरची खून आली आपली ती खून आणि ही गळ्याची खून बॉक्स तयार करून घ्यायचा। इथं आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे असा। दुसरं म्हणजे गळा खोल असेल तेव्हा गळ्याच्या साईडनी हा मुंडा आहे, या साईडला गळा, गळ्याच्या साईडनी अर्धा इंच स्लोप द्यायचा आहे आणि हा स्लोप इथे शोल्डरला मिळवायचा आहे अशा पद्धतीने। आणि मग ही कटिंग करून घ्यायची आहे। आता मी दोन्ही पेपर कट करून घेतेय। हा गळा उगाच टाकला नंतर आपल्याला त्रासदायक होणार आहे, पण तुम्ही समजून घ्या, तुम्हालाच दाखवण्यासाठी गळा टाकून घेतलाय मी, पण तो टाकायला नाही पाहिजे होता। तर या पद्धतीने ही आपण कटिंग करून घेऊयात अगोदर। आता या पुढच्या इथंच मी तुम्हाला पुढचा भाग दाखवणार होते, पण आपण काय केलंय इथं गळा टाकला आणि हे पण मार्किंग इथं केल्यामुळे मी या खालच्या कागदावर तुम्हाला पुढचा भाग दाखवते। पण हा मुंडा आपल्याला इथं छापून घेतला पाहिजे, तर कसा छापून घ्यायचा बघूया। हा इथं उमटलेला आहे, तर हा कागद इकडून चकाकतोय, तर अगोदर मी हे करून घेते, कट करून घेते, म्हणजे या साईडने तुम्हाला दाखवता येईल। हा मुंडा कट करून टाकलेला आहे। आता बघा तर आता हे अगोदर सांगते, हे आपण का 1.25 इंच हा पाठीमागचा भाग आहे याचा गळा कट करून काढते। आता हे कट करून दाखवते, पाठीमागे जे आपण 1.25 इंच घेतलं होतं ते। हे का कट करायचं याचा मी पुरावा दाखवते आता। तर ही जी टक्स आहे आपली, जेव्हा आपण ब्लाउजला टक्स मारतो तेव्हा कापड बघा, आता ही टक्स बंद करते मी अगोदर, हे बघा बरोबर एका रेषेत ही येऊन बसली। आणि जर हे कापलं नसतं, हे जर कापलं नसतं आपण, तर आता एका रेषेत आहे बरोबर, हे आता एका रेषेत आहे। पण जेव्हा आपण हे कटिंग करत नाही, मी दाखवते, जेव्हा हे आपण कटिंग करत नाही तेव्हा हे कुठं जातं बघा। इकडे मी सरळ लावते पट्टी, या साईडला बघा टक्सच्या या बाजूला मी पट्टी सरळ लावली आहे, पण हे कापड बघा खाली उतरलं बरोबर, म्हणून हे कट करणं गरजेचं असतं। मग काय होतं, ह्या कापडाने इकडून ब्लाउज खाली उतरतो आणि गळ्याच्या साईडने ब्लाउज वर चढतो, शोल्डरच्या साईडला चढतो, म्हणजे पाठीमागून ब्लाउज वर चढतोय अशी तक्रार येते ग्राहकांची, कस्टमरची। तेव्हा ही चुकी आपल्याकडून होत असते। ही एवढी बारकाव्यानी गोष्ट कोणीही तुम्हाला कटिंग मध्ये दाखवत नसेल, पण आपली पद्धत ही आहे। अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा। हे 1.25 इंच कट करायचं, तेवढ्याने खूप छान फिटिंगला बसतो ब्लाउज, शिवाय इथे चुन्या पडत नाहीत फिटिंगच्या इथे। आणि जे आपण अर्धा इंच जे कट केलं कुठं गळ्याला, इथे गळ्याला जे अर्धा इंच कट केलं तरी सुद्धा ही शोल्डर बघा जशीच्या तशी सरळ येऊन बसलेली, इथे बघा पट्टी लावली सरळ येऊन बसली। आणि टक्स मारायच्या अगोदर बघा हे खाली असतं, इथं पट्टी लावते, हे बघा समजलं।
टक्स मारल्यानंतर आपल्याला ब्लाऊज बिघडतो. हे पूर्ण खाली आलं एका रेषेत, इथून वर चढला गळ्यापासून ब्लाऊज आणि शोल्डर पासून खाली उतरला या साईडला. आणि पट्टीमध्ये आणि याच्यामध्ये किती अंतर सेम राहिले ते बघा. दिसतंय का कॅमेऱ्यात? दिसतंय. एकदम सेम राहिलेला आहे. तर या पद्धतीने पाठीमागची भागाची कटिंग करायची. आता आपण पुढचा भाग कसा कट करायचा ते दाखवते. तर सर्वात पहिले अगोदर आपल्याला ही मार्किंग करून घेऊयात. इथं गळा आलेला आहे. तर इथून खाली पुढचा गळा किती आहे तर 6 इंचाचा आहे. मग कटिंगला आपण किती घ्यायचा? 6.5 घ्यायचा. आणि पुढच्या गळ्यासाठी रुंदी गळ्याला 2.5 इंचच द्यायची. किती? 2.5 इंच. पाठीमागच्या गळ्याला आपण 3 इंच रुंदी दिलेली आहे, तर पुढच्या गळ्याला 2.5 इंच रुंदी द्यायची. आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असा. आणि मग आपल्याला गळा टाकायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथून खाली छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच करायचे. तर आपला छाती किती आहे? फुल बस्ट. आता पुढचा भाग आपल्याला या मापाने कट करायचा आहे 30 इंचाच्या. तर 30चा चौथा भाग येतो 7.5. त्यामध्ये 1.5 इंच मिळवले तर 9 वर खूण येणार आहे. कशाची? तर पॉइंटची. मग इथं पॉइंटवर एक रेघ ओढून घ्यायची अशी. दुसरी एक रेघ कुठं ओढून घ्यायची बघा, उंचीपासून वर 2.5 इंच. उंचीपासून वर 2.5 इंच. या साईडला पण 2.5 इंचावर एक खूण करून घेऊया. तर इथे येणार आहे आपली क्रॉस पट्टी. इथे येणार आहे क्रॉस पट्टी. गळ्याच्या साईडला 1 इंच वर जायचंय आणि या क्रॉस पट्टीवर 2.5 ते 2.25 असे खून करून हा गोलाकार मध्ये आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची असते. बरोबर. आता दुसरं, इथे या क्रॉस पट्टीवर ही काय आहे? क्रॉस पट्टी आहे. हा पॉइंट आहे. वरून आपण उंची घेतलेले टक्स पॉइंटची, म्हणजे जिथं जे आपलं टक्सचं टोक येतं ते बरोबर या रेघेवर यायला पाहिजे. मग आता या रेघेवर नेमकं एक्झॅक्टली कुठं आलं पाहिजे? तर काच बटन पट्टीची साईड ही आहे. गळा इथे आहे बघा, ही काच बटन पट्टीची साईड आहे. काच बटन पट्टीच्या साईडनी आपल्याला छातीचा 10वा भाग, आता 30चा 10वा भाग किती येतो? तर 3 येतो. बरोबर ना. तर 3 वर खूण करून घ्यायचे अशी. एक्झॅक्टली आपलं टोक इथं आलं पाहिजे. समजलं? बरोबर. आणि मग इथून आपल्याला सरळ खाली एक रेघ ओढून घ्यायचे अशी. त्यानंतर आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे त्या क्रॉस पट्टीवर आपल्याला छातीचा 6वा भाग, छातीचा 6वा भाग तर किती येतो? 6 × 6 आणि 6 × 5 30. 5 वर खूण करून घ्यायचे. म्हणजे किती आलं? 5. ही असणार आहे आपली मूळ कटोरी. 5 वर खूण करून घेतली आणि इथून ही सरळ रेघ ओढून घ्यायची अशी इथपर्यंत. हा. आणि मुंड्यातून आपल्याला घ्यायचं आहे 2 किंवा 2.25 इंच. 2.25 घेतलं तरी चालतंय. आणि गळ्याच्या इथे हा गोल आकार जिथे टेकलाय तुमचा, म्हणजे या रेगेला जिथे टेकलाय तिथं, म्हणजे छेदून जिथं गेलेलं आहे या रेगेला गोल आकार, तिथं खूण करायचे. आणि मग हा आकार आपल्याला असा इथे मिळवायचा आहे. इथं थोडंसं असं फुगीर केलं तरी चालू शकतं. हा. ही निघाली आपली मूळ कटोरी. हा निघाला साईडचा पार्ट. आता आपण पाठीमागच्या भागाला हे 1.25 इंच कट केलं. बरोबर ना. तिरकस इथे टक्सच्या या साईडला जे तिरकस 1.25 इंच कट केलं. मग आता हे जर असंच ठेवलं आपण कटिंग तर हे कमी जास्त होऊ शकतं. उंची फिटिंगच्या साईडला कमी जास्त होणार. मग काय करायचं? तर इथं आपल्याला 1/2 इंच कट करायचं. कुठं? साईडचा जो हा पार्ट आहे कटोरीच्या साईडचा, तिथं क्रॉस पट्टीच्या वर 1/2 इंच, क्रॉस पट्टीच्या वर 1/2 इंच अशी खूण करून घ्यायचे. आणि ही खूण आपल्याला इथं कटोरीजवळ मिळवायचे. इथे हा क्रॉस कट द्यायचा असतो. कधी पण बघा हा साईडचा पार्ट असा सरळ कट करायचा नाही, असा तिरकस कट करायचा. म्हणजे काय होतं? इथली जी फिटिंगची इथली जी उंची आहे ती कमी जास्त होत नाही. हे बघा, ही जी फिटिंगची उंची मागची आणि पुढची कमी जास्त होत नाही. आता आपण ही क्रॉस पट्टी, साईडचा पार्ट आणि मूळ कटोरी वेगवेगळी करून घेऊया.
आता दुसरं एक सांगते तुम्हाला कटिंग करण्या अगोदर, जर तुम्हाला या कटोरीची उंची जर कळत नसेल किती घ्यावी नेमकी परफेक्ट बसण्यासाठी, बघा हात वर केल्यावर कटोरी वर सरकते, क्रॉसपट्टी आपल्या छात बस्टवर दबली जाते, ही कारण होतात. का होतात तर कटोरी पूर्ण उंची वाढवत नाही, कटोरीमध्ये तुम्ही व्यवस्थित तुम्ही टक्सची उंची देत नाही, त्यामुळे तुमची कटोरी वर सरकली जाते वरच्या दिशेने आणि मग ब्लाऊज सगळा वर जातो. हात वर केला किंवा काय काम करताना सगळे जरी बटन हुक लावले असले तरी ब्लाऊज वर सरकतो. तर तसा सरकू नये म्हणून एक सोपी पद्धत सांगते. आता या कटोरीची उंची आपल्याला मूळ कटोरी तर निघाली, पण आपण दुसरीकडे उंची वाढवणार आहे किंवा कटोरी वाढवून घेणार आहे. तर इकडं 1.5 इंच इकडं 1.5 इंच तर माहिती असतं, पण इथून खाली किती वाढवायचं नेमकं सगळे सांगतात. खाली 1.5 इंच वाढवून घ्या, 2 इंच वाढवून घ्या, तर नेमके किती वाढवायचे हे समजत नाही. त्यासाठी काय करायचं, प्रत्येक साईजचा आपल्याला पॉइंट पाहिजे. तर आता हा पॉइंट कसा काढायचा, तर इथून आपण काय केलं, 10वा भाग घेतला कटोरीवर, बरोबर. तर 3 इंच भरलेला आहे. हा किती भरला, 3 इंच. तुमची जर 40 साईज असेल तर इथून आपण 10वा भाग घेतला तर किती भरणार आहे, 4 इंच भरणार आहे. तसंच 38चा किती भरणार आहे, 3.8 भरणार आहे. याच पद्धतीने 30चा 3 भरला तर त्या 3 मधून आपल्याला 1 इंच वजा करायचे, तर किती येणार आहेत, 2 येणार आहेत. आणि मग प्लस आपल्याला त्यात मार्जिन पाहिजे. मग तुमचं मार्जिन किती असतं, अर्धा इंच असो किंवा 3 रेगांचं असू दे, ते करायचंय उंची टाकण्यासाठी टक्सची. आता इथून आपल्याला 3 इंचातून 1 इंच वजा केले तर 2 राहिले, बरोबर. तर इथं आलं आणि इथून खाली आपल्याला शिलाई मार्जिन पाहिजे 3 रेगा किंवा अर्धा इंच. मग तुम्ही जर अर्धा इंच घेत असाल तर इथून खाली अशी खून करून घ्यायची आणि मग हे बघायचं आपल्याला किती मिळतंय, हे बघायचं मिळतंय किती ते, समजलं. तर इथूनच आपण कट करूया ही क्रॉसपट्टी, म्हणजे समजेल तुम्हाला. आता यामध्ये आपल्याला रेगेच्या खाली काहीच वाढवायचं नाहीये, लक्षात घ्या. या कटोरीमध्ये आपल्याला इथं खाली काहीच वाढवायचं नाही, ही उंची फक्त इकडं वाढवायची आपल्याला. आता कटोरी बाजूला काढून घेते म्हणजे समजेल तुम्हाला. हा साईडचा पार्ट कट झालाय, ही क्रॉसपट्टी पण कट झाली. क्रॉसपट्टी नंतर मापून बघूयात आपण बरोबर बसते का, किंवा आत्ताच दाखवते, थांबा. हे बघा, हा पाठीमागचा भाग आहे. याच्यावर काय करायचंय, हा पुढचा भाग ठेवून घ्यायचा बरोबर इथे, म्हणजे मुंड्याला मुंडा लावून ठेवून घ्यायचा असा. आणि इथं उंची बघायचंय किती आली, तिथं एक अशी खून करून घ्यायची. हा पुढचा भाग कुठपर्यंत आला तिथं खून करून घ्यायची. आणि मग ही उंची खाली किती उरली बघायचं. तर ही उंची उरतीये बरोबर 2.25 इंच, बरोबर ना. मग 2.25 इंच मध्ये आपल्याला पाऊण इंच शिलाई मार्जिन पाहिजे. मग 2.25 मध्ये पाऊण इंच शिलाई मार्जिन घेतलं तर 3 इंचची आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे, बरोबर. तर ही भरती आपली 3.5, तर मी 3 वर खून केली. आता या साईडला बघूया, तर या साईडला बरोबर 3 इंचची भरलेली. मग या साईडला 3.5 राहिली तरी काय हरकत नाही, वरती पोटावर चढणार नाही. मग इकडं मात्र आपल्याला हा कटोरीच्या बाजूचा म्हणजे काच बटन पट्टीच्या बाजूची साईड आहे ही, तर इकडं 3.5 आहे आणि इकडं 3 इंच बरोबर आहे. म्हणजे काय झालं, याच्यामध्ये आता आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी शिलाई मार्जिन वाढवलं. जे हे आपलं 2.25 आलं उंची पाठीमागच्या भागाची. बऱ्याच मैत्रिणींची आपल्या कमेंट येते की क्रॉसपट्टी कशी काढतात आई, समजलं नाही. तर परत एकदा सांगते, पाठीमागच्या भागावर हा पुढचा पार्ट असतो ना कटोरी जोडायचा, तो व्यवस्थित मुंड्याजवळ इथं एकावर एक व्यवस्थित लावून घ्यायचा. तिथून खाली उंची किती आली ती मोजायची आणि तिथून मग ही जी उंची आली आपली ती उंची मोजायची. तर ही किती भरली आपली, 2.25 इंच भरली. परत एकदा मोजून दाखवते, 2.25 इंच भरली. मग या 2.25 मध्ये शिलाई मार्जिन मी पाऊण इंच दिलं. तुम्हाला जर 1 लागत असेल, म्हणजे वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच जर शिलाई मार्जिन लागत असेल तर 1 इंच प्लस करा. मग 2.25 मध्ये 1 इंच प्लस केला तर 3.25 झाले. तर माझं पाऊण इंच मार्जिन असतं म्हणून मी 3 वरच ठेवणार आहे. तर या साईडला बघायचं, ही फिटिंगची साईड आहे क्रॉसपट्टीची आणि ही काच बटनची आहे. तर या साईडला मोजायचं आहे 3 इंचावर बरोबर माझी ही क्रॉसपट्टी बसते. त्यामुळे मी जशी आहे तशीच कटिंग करणार आहे कापडावर, यामध्ये शिलाई मार्जिन देणार नाही. तर हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूया. ही मूळ कटोरी जी आहे ती जशी आहे तशी आपल्याला छापून घ्यायची. आता ह्या मी कसल्या खुणा करून घेतल्या बघा, या रेगेच्या खुणा करून घेतल्या. ही जी रेग दिसते, ही जी रेग आलेली आहे तो मध्य आहे आपला, म्हणजे पॉइंट आहे जिथं आपलं टोक येणार आहे कटोरीच्या टोकचं, ती रेग ओढून घ्यायची अशी.
इथं बघा अशी, समजलं? ही रेग ओढून घेतली मी ही. आता अशी जर छापली असती या साईडनी तर व्यवस्थित दिसली असते. आता तुम्ही जर अशी छापली समजा अशी, तर मग या रेगेवर जो पॉइंट काढून घेतलाय आपण त्या रेगेवर अशी पट्टी ठेवून इकडं कटोरीच्या बाहेर अशी रेग ओढून घ्यायची. म्हणजे काय होतं, हा मध्य निघतो. मग ही पूर्ण रेग अशी ओढून घ्यायची इथे कटोरीच्या आतमध्ये. आता आपल्याला काय करायचंय, या साईडला 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे. तर इथे येणार आहे आणि या साईडला 1.5 इंच वाढवायची आहे. अशा पद्धतीने. आणि इथं शिलाई मार्जिंग द्यायचं आपल्याला हुक आय पट्टीसाठी आणि इथं कटोरी जोडण्यासाठी शिलाई मार्जिंग लागणार आहे. तर ही आपल्याला तिरकस रेस अशी इथं ओढून घ्यायची आहे. आणि ही जी रेग आपली आलेली आहे इथं 1.5 इंच घेतले, तर ही जी रेग आपली पॉइंटची आली तिथं 1 इंच द्यायचंय असं. आणि मग या खुणा आहेत त्या आपल्याला अशी तिरकस रेग ओढून घ्यायची. आणि नंतर हा जो पॉइंट आलेला आहे तो आपल्याला असा असा इथं आणून मिळवायचा आहे असा. त्यानंतर आपल्याला या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत टेप लावायचा आहे असा इथं. आणि मग हा टेप असा फोल्ड करायचा आहे बरोबर खुणेपर्यंत आणि मध्य काढून घ्यायचंय असा. आणि इथे सरळ रेग ओढायची या पॉइंट पर्यंत, म्हणजे ही जी पॉइंटची रेग आलेली आहे तिथपर्यंत. ही शिलाई मार्जिन असणार आहे आपली बरोबर. आणि इथं सुद्धा शिलाई मार्जिन असणार आहे हे असं. तिरक्या रेगा ओढून दाखवते. हे असणार आहे आपलं शिलाई मार्जिन. हे शिलाई मार्जिन असणार आहे. ही असणार आहे आपली टक्स. आता इथं टक्सला उंची किती द्यायची, मग अशा आपण काय केलं सांगितलं मी टक्सची उंची कशी काढायची. जर छाती फुल बस्ट किती आहे बघायचा आणि त्याचा 10वा भाग, तर त्याचा 10वा भाग. आता आपली फुल बस्ट आहे 30 इंच, त्याचा 10वा भाग येतो 3 इंच. त्यातून वजा 1 केले तर 2 इंच. आणि शिलाई मार्जिन आपल्याला 3 रेगा म्हणजे 2.5ला 1 रेग कमी, 2.5ला 1 रेग कमी किंवा 2.5 इंच घेतलं तरी चालू शकतं. हा आता हे जे आपलं शिलाई मार्जिन आहे त्याच्या पुढे आपल्याला किती बसली पाहिजे कटोरी, तर आपली ही जी मूळ कटोरी किती इंचाची काढली आपण 5 इंचाची. छातीचा 6वा भाग 30 आहे, तर 6 भागलं तर 6 पंचे 30, म्हणजे ही मूळ कटोरी आपली 5 इंचाची आहे. तर 5 इंचाच्या कटोरीसाठी आपल्याला या साईडला 2.5 इंच आणि या साईडला 2.5 इंच अशी खून करून घ्यायची. तर मी हे शिलाई मार्जिन सोडले आणि पुढे 2.5 इंच लावले आणि इथं खून आली आपली. आता इथे सुद्धा शिलाई मार्जिन सोडायचे आणि 2.5 इंचावर खून करून घ्यायचे. तर इथं आलं, तर हा टक्स आपला इथून इकडे ओढायचा असा. आणि हा टक्स इथून इथे ओढायचा. हा टक्स जरा खाली आणायचा. का आणायचा ते पण सांगते. आता इथं आपण किती टक्सची उंची ठेवली 2.5 इंच, तर इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंच 2.25 ठेवली तरी चालू शकते. इथे सुद्धा 2.25 ठेवून द्या कारण शिलाई कमी जास्त होते. मग या साईडला सुद्धा 2.25 वर खून करायचं, तर इथे येणार आहे. आणि हा मग असा असा डॉट आपला कट होणार आहे. आणि मग या खुणेवर आपल्याला ही खून मिळवायची या पद्धतीने. अशी अशी ही कटोरी परफेक्ट वाढून झालेली आहे. मी कट करून तुम्हाला टक्स मारून दाखवते. आता इथं जर तुम्हाला सांगितलं असतं की इकडे 1.5 इंच इकडे 1.5 इंच आणि रेगेच्या खाली पण 1.5 इंच असं वाढवा असं म्हटलं, तर मग ही कटोरी लंबट झाली असती. बघा याच्या खाली 1 इंच घेतलं तरी लंबट झाली असती, 1.5 इंच घेतलं तरी लंबट झाली असते. आता आपण मी तुम्हाला दाखवते.
हे अशी आपली कटोरी पूर्ण बसणार आहे या पद्धतीने. आता तुम्ही म्हणाल ही कटोरी उंचीला जास्त झाली, तर अजिबात उंचीला जास्त होत नाही. जोडते वेळी बरोबर आपली ही कटोरी पुरते. जेव्हा आपली कटिंगच्या पुढे कटिंगमध्ये जर अशी एवढी अर्धा इंच पाऊण इंच एक्स्ट्रा राहिली पाहिजे तरच या भागाला कटोरी पुरते. तर या पद्धतीने आपण ही कटोरी कटिंग करून दाखवलेली. तर हे जर तुमचं जास्त झाले म्हणून कट करत बसलात तर तुम्हाला कापड जोडते वेळी म्हणजे ब्लाऊज शिवते वेळी कटोरी तुमची कमी पडण्याची शक्यता आहे. तर तुम्ही हे जास्त झाले म्हणून कट करायचं नाही. अगदी परफेक्ट कटोरी बसणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला क्रॉसपट्टी पण दाखवते. क्रॉसपट्टी आपली अशी बसणार आहे. हा, इथून तुम्ही असं छाटलं तरी चालते. कुठून? काच बटन पट्टीच्या इथून उंची कमी केली तरी चालू शकता अशी अशी. पण या साईडला जो आपण कटोरीचा पार्ट जोडणार आहोत त्या साईडला तुम्ही अजिबात कटोरी छाटायची नाही किंवा कापायची नाही. इकडून कापा. काच बटन पट्टीच्या साईडनी खाली टोक येत असेल तर इकडून कट मारा. पण ही अगदी परफेक्ट अशी कटोरी कट करायची आहे तुम्हाला. आणि मग ही झाली आपली 28 साईजच्या कटोरीची कटिंग. जर कटिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप शेअर करा. मित्रमैत्रिणींना भरपूर शेअर करा. कारण आपला हा चॅनलचा आहे तो एकदम बारीक सारीक गोष्टींची पाठपुरावा करत कटिंग दाखवत असते. मी भरपूर साऱ्या टिप्स देत असते कटिंग करते वेळी. त्यामुळे तुम्ही जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर आज नवीनच आला असाल, पहिल्यांदा बघत असाल माझा व्हिडिओ, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.